अवतरण्याची आस ही सुमने घेऊन मी आलो. तुझी आत्माई आज प्रभूनी धन्य धन्य झालो. प्रभूनी धन्य धन्य झालो. शब्द ही माझे आज पुणे स्तुती तुझी गाया. लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो. दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. आजची पवित्र मिसा शुद्धीस्थानांतील आत्म्यासाठी डेल्विया संदीप परेरा याच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी ख्रिस्तवसी कोसू करवालो महिन्याची आठवण या बलिदानामध्ये तिच्यासाठी केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, देवराज्याची महती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी परमेश्वर अनेक दृष्टांत, दाखले आणि गोष्टीच्या रूपामध्ये सांगत असतो. आज तो मोहरीचा दाणा आणि खमीर हा दाखला देऊन सांगत आहे. आपण शुभवर्तमान आणि प्रभू शब्द ऐकत असताना लक्ष देऊन त्याच्यावर चिंतन करण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. पती पत्नी यांचं नातं जसं घनिष्ठ झालं तर ख्रिस्त त्यांच्या जीवनाचा मस्तक बनत असतो. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला तोच अनुभव देव शब्दाद्वारे यावा म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या हातांतून दुर्बलतेमुळे पापं झालेली आहेत. त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे अंतकरणापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Thank you.
ईश दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा आशा प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करतो. आमेन. संत पौलाचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नीनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे पत्नीनेही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र आणि निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कारण कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. स्तोत्र प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्याच मार्गाने चालतात ते धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजा सोबवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया
प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया 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 हालेलुया. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू म्हणाला, देवाचं राज्य कशासारखे आहे, मी त्याला कशाची उपमा देऊ. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यामध्ये पेरला. मग तो वाढून त्याचे झाड झाले. आकाशांतील पाखरे त्याच्यावर फांद्यात राहू लागले. तो आणखी म्हणाला, देवराज्याला कशाची उपमा देऊ. ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवली. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, शाळेमध्ये एखाद्या इयत्तेमध्ये अनेक विद्यार्थी असतात, मुलं असतात. परंतु त्या मुलांची कुवत किंवा बुद्धिमत्ता ही सारखीच नसती. ती सारखी नसल्यामुळे एखादा विषय शिकवणारा शिक्षक त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजेल असं शिकवण्यासाठी व्यवहारातली, दैनंदिन जीवनातली किंवा त्यांना समजेल अशी काही अभ्यासक्रमाबाह्य उदाहरण देतो, गोष्टी सांगतो आणि त्यामुळे तो विषय त्यांना समजण्यासाठी मदत होते. त्याचं ते चांगल्या प्रकारे ग्रहण करत असतात. त्यांना ते समजत असते. ख्रिस्ताने देखील स्वर्गराज्याविषयी शिष्यांना आणि लोकांना कळावं नक्की काय आहे, यासाठी बायबलमध्ये अनेक उपमा दिलेल्या आपल्याला आढळतात. स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखं आहे. स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या जाळ्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लहान मोठे मासे येतात. मग त्याची निवड केली जाते. चांगले गोळा केले जातात, वाईट पुन्हा टाकून दिले जातात. आजच्या शुभवर्तमानामध्ये स्वर्गराज्याला उपमा दिलेली आहे. प्रभू ख्रिस्तानी स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण वेगवेगळी बियाणं पाहिलेली आहेत. आपण जरी बहुतांशी काही लोक शेतकरी नसली तरी बियाणाचा आकार छोटा मोठा असतो. परंतु मोहरीचा दाणा हा सर्व बियाणामध्ये छोटा असतो, अगदी लहान असतो, अगदी क्षुल्लक असतो. तो जमिनीत पेरला एका माणसाने, पुरुषाने, आणि त्याचं झाड झाल्यानंतर तो कसकसा मोठा होत गेला
आणि त्याच्या फांद्यावर पाखरं येऊन कशी वस्ती केली हे बायबलमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तो छोटा दाणा असला तरी त्याचा मोठा वृक्ष होतो. अनेक पक्षी, अनेक वाटसरू त्याच्या सावलीत विसावा घेत असतात. पक्षी घरटी बांधत असतात. पक्षी आपलं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करीत असतात. एखादा वाटसरू त्या झाडाखाली निवांतपणे झोप घेत असतो आणि आपलं जीवन टवटवीत करत असतो. हा मोहरीचा दाणा म्हणजेच प्रभू शब्द होय. प्रभूचा शब्द किती मोठा आहे, लहान आहे हे बघितलं जात नाही, परंतु त्याचा अर्थ गहन आहे. त्या अर्थांतूनच त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला स्वर्गराज्याची कल्पना येते आणि स्वर्गराज्य कसं आहे याचा ते अगदी आध्यात्मिकदृष्ट्या चांगला अंदाज बांधत असतात आणि त्याचा उपभोग घेत असतात. कमालीची कल्पना प्रभू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याद्वारे आपल्या पुढ्यात मांडलेली आहे. क्षुल्लक गोष्ट, परंतु त्याच्यातून बोध. आपण कधीकधी काही क्षुल्लक गोष्टी असतात त्याच्याकडे कानाडोळा करतो, दुर्लक्ष करतो, त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. परंतु ख्रिस्ताचं प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द, प्रत्येक अभिवचन हे खूप काही सांगून जात असते. स्वर्गाच्या दिशेकडे वाटचाल करण्यासाठी आपली पावलं अगदी मजबूत करत असते. दुसरा एक दाखला किंवा गोष्ट सांगितलेली आहे. एका स्त्रीने 3 मापं पीठ घेऊन त्याच्यामध्ये खमीर घातलं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खमीर पाहिलेलं आहे. आणि ते खमीर त्याच्यामध्ये घातल्यानंतर ते पीठ फुगतं. आपण ज्या वेळेला स्वयंपाकघरामध्ये एखादा गोडधोड करत असतो, ते पीठ फुगण्यासाठी, त्याला योग्य ती रुची येण्यासाठी ते चिमूटभर खमीर त्या पिठामध्ये मिसळल्यानंतर त्या पिठाला योग्य ती चव येत असते. त्याचप्रमाणे प्रिय बंधूंनो, देवाचा शब्द खमीरासारखा आहे. तो आपल्या जीवनरूपी पदार्थामध्ये संपूर्ण मिक्स केल्यानंतर, घातल्यानंतर आपलं जीवन कसं टवटवीत आणि प्रफुल्लित होते हे ख्रिस्ताला इथे नमूद करायचं आहे. प्रिय बंधुभगिनींनो, मोहरीचा दाणा आणि ते खमीर या दाखल्यावरून आपल्याला जाणीव होते की छोट्या प्रमाणात सुरुवात केली तर ती प्रभावी गोष्ट ठरू शकते. कालांतराने त्याचं पूर्णपणे रूपांतर होऊन स्वरूप बदलत असतं. तसंच देवाचा शब्द आहे, त्याद्वारे आपल्या जीवनाला चालना, गती आणि प्रेरणा मिळत असते. आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की पती आणि पत्नी हे एकमेकावर ज्या वेळेला विश्वास ठेवतात त्यावेळेला त्यांचं वैवाहिक जीवन हे अगदी ख्रिस्ताला अभिप्रेत असलेल्या पवित्र कुटुंबासारखं बनत असतं. पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त त्या सर्वांचा अधिपती आहे. जशी पतीनो तुम्ही ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले
अशासाठी की प्रत्येक वचनाद्वारे जल स्नानाद्वारे तुम्ही स्वच्छ आणि पवित्र व्हावीत. होय माझ्या प्रिय बंधुगिनो, आज जो आपण मोहरीच्या दाण्याचा दाखला आणि खमीरीचा दाखला ऐकलेला आहे, देव शब्दाचा कसा आपण उपयोग करून आपलं जीवन त्या मोहरीच्या दाण्यासारख्या वृक्षासारखं अधिक विस्तृत आणि विशाल बनवावं, जेणेकरून आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यामध्ये विसावा घेता येईल, त्यामध्ये विश्रांती घेता येईल. त्याचप्रमाणे ते पीठ फुगल्यानंतर कसा चविष्ट पदार्थ बनतो, त्याचप्रमाणे आपण इतरांच्या जीवनामध्ये खमीराची भूमिका वठवल्यानंतर त्या व्यक्तीचं आणि आपलं जीवन कसं ख्रिस्तामध्ये अधिक आल्हाददायक होते, हा अनुभव घेण्यासाठी आपण ह्या पवित्र बलिदानामध्ये आणि आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये विशेष प्रकारे प्रभूकडे याचना करूया, प्रार्थना करूया. आमीन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलं, परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सरदूत व गायकवृंद तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने
प्रभो, तो खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तो गम आहेस. ही दाना पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारी आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय रक्षणातील शांती व ऐक्यतेची कृपा कर.
तो नित्यजय असून सदाच प्रदराज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. परमेश्वराच्या विजयाने आम्ही आनंदित होऊ व त्याच्या वचनाची आम्ही प्रौढी मिळवू. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या ख्रिस्त बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सर्व जगाला प्रकाशक तुझा
verses मागे आशीर्वाद दे आम्हाला. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.